आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंजू, तुझ्यावर ज्या लोकांनी हल्ला केला होता ते दिवंगत आमदार सावंत साहेबांची माणसे आणि त्यांनी हे बदला घेण्यासाठी केलंय. बदला? तात्या साहेबांचा कशासाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की सावंत साहेबांचा खून करण्यासाठी गण्या खैरंगेला सुपारी तात्या साहेबांनी दिली होती. बघ मंजू, मला काय वाटतं, हे हल्लेखोर आहेत ना, ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा तपास भरकटवण्यासाठी काहीही बोलू शकतात. त्यांना कुठली तरी मोठी सुपारी मिळाली असली पाहिजे आणि तू त्यांच्या कामात अडथळा आणलास. बट आय एम प्राऊड ऑफ यू. पण आता एक लक्षात घे, स्वतःची काळजी घे आणि सावध राहा. येस सर. येतो आम्ही. काळजी घे. हे तात्या, डोळे मोठे करू नको, पडत्याल खाली. जेव्हा इथून बाहेर पडेल ना, त्यावेळेस तुझी तिरडी बांधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ए हरामखोर, कातडी जुळू का अंगापासनं? लय मस्ती आली. जिरू जिरू पुष्पुडे. अय घोरपडे, काय डुलका लागतोय? हा, चला चहा घेऊया. अहो नाही काय, मला पण डुलका लागतोय. चला चहा घेऊया. चला. अहो पण जाधव साहेब आले तर? मी आहे ना, मी सांगतोय ना. चला चहा पार्टी करून या. चला 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 चला. आणि चला चला माने साहेब. चला 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 चल चल चल. थांबा थांबा, मी चहा घेऊन येतो. थांबा. हे 3 चहा दे. हे तात्या, दाखव ना तुझे मोठे डोळे पुन्हा. ये ये, आत येतोय. ये. हो तात्या, ये ये, जरा जवळ ये.
तात्या जीव लय स्वस्त झालाय वाटतं. स्वतःहून वाघाच्या तावडीत यायला लागलायस. स्वतः चावी घेऊन आलायस. ये मी याच वेळेची वाट बघत होतो. यात आत्ता कळलं मला पोलीस बी सामील आहेत तुला. तरीच म्हटलं एवढा माज कुठून आला चौकीत. जाधव साहेब, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. अहो बोला ना सत्यजितराव. मला फक्त एकदा पोलीस स्टेशनला येऊन त्या मारेकरांना जाब विचारायचा आहे. का केलं असेल त्यांनी असं? अहो असं काय करताय? हे बघा, तुमचा राग मी समजू शकतो, पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये आला ना तर ते गुन्हेगार तुम्हाला खिजवतील आणि रागाच्या भरात तुम्ही काहीतरी चुकीचं पाऊल उचला. नाही जाधव साहेब, मी असं काय बी करणार नाही. मला फक्त एकदा येऊ द्या. अहो पण तुमच्या आधी तात्या साहेब येऊन बसलेत पोलीस स्टेशनला. काय? अहो झालंय काय, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये मंजू जखमी झाली आहे आणि त्याचा दोष ते स्वतःला देत आहेत. म्हणून ते हट्ट धरून बसलेत, मला अटक करा अटक करा. अजूनही पोलीस स्टेशन मध्येच आहेत. जाधव साहेब, एक काम करतो, मी तुमच्या बरोबर येतो. कदाचित माझं बोलणं ऐकून तात्यासाहेब हट्ट सोडतील. ठीक आहे, चला चला. बेसावध असताना तू माझ्यावर वार करतोस. बघ, मी समोर तू सावध असताना कसा वार करतो ते.
आता याच्यात फक्त एक गोळी आहे. बघू कोण सगळ्यात आधी वर जाते आणि माझा निरोप सावंतला देते. बघा हा तुमचा मोरक्या ज्या वाघाचं पिसलेलं मांजर झालंय. आलो मी. तात्यासाहेबांना काय पाहिजे कोण? तात्यासाहेब काय करता तुम्ही? तात्यासाहेब तुम्ही बाहेर या पहिल्या. जाधव साहेब आलेत. कधी आत इथे माझी नोकरी घालवाल तुम्ही? माझ्या जीवापेक्षा तुझी नोकरी महत्वाची आहे का? अहो तात्यासाहेब तुम्ही आमदार आहेत. तुम्ही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. तुम्ही काय करता? मंत्रीपद मी तुमच्या पाया पडतो तात्यासाहेब. खरंच जाधव साहेब आत येतील. हो संपतराव तुम्ही सांगा तात्यासाहेबांना बाहेर यायला. जाधव साहेब कधी पण आत येतील. सांगा ना प्लीज. पुढे बाहेर काय करताय तुम्ही? वाघमारे कसे साहेब? आहे आता ठीक आहे, शुद्धीवर आहे. सर तुम्ही लवकर आलात. खुसपुढे मी तिथे राहायला गेलो नव्हतो. साहेब चहा पिऊन जा. साहेबांना 2 कप चहा दे. गडबडीत आले साहेब तुम्ही. खुसपुढे काय चाललंय? डोकं फिरलंय का तुमचं? ही चहाची वेळ आहे आणि हे दोघं काय करताय तिथे? ठीक आहे या चहा पिऊन ये. ये पाप करोने पापी मन हे सैरा वैरा पडतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. त्वा काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तू केलेल्या कामाची तिथं नोंद होती सारी. तू केलेल्या कामाची तिथं नोंद झाली सारी. किती घेतलेस तू जीव किती भोगल्या परनारी. आपल्या करणीचं फळ मानसा. आपल्या करणीचं फळ मानसा आपल्याला मिळतंय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. तुम्ही ना फक्त मला बाहेर भेटा. ना एकेकाचा कार्यक्रम फिक्स केला ना तर नाव सत्य सांगणार नाही. असं तोडतो ना तुम्हाला एकेकाला.
तात्या साहेबांना हल्ला करता तुम्ही? अहो शांत व्हा सत्यजित राव, शांत व्हा. सत्या सत्या ते आता पोलिसाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कायद्यानं त्यांचं जे काय होईल ते त्यांना करू दे. दारोसाहेब यांनी जे केलंय त्याचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. माझं एक म्हणणं की बाबा तुम्ही थोडा सहानुभूतीने विचार करा, त्यांच्या घरच्यांचा विचार करा, त्यांच्या कुटुंबाचा विचार करा. म्हणजे माझं ईश्वर चरणी इतकंच मागणं असेल की देव त्यांना सद्बुद्धी देव. म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतकाही राग नाही, मी त्यांना माफ केलं. पण तात्यासाहेब काय करताय हे? या पोराने तुमचा जीव घेतला असता आणि आज जर आपण यांना सोडलं तर हे परत तुमच्यावर हल्ला करणार नाहीत कशावरनं? बरोबर बोलतात सत्यजितराव. हे बघा, यांना बाहेर सोडणं रिस्की आहे. काय रिस्क आहे त्या? अहो त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यातून हे घडलंय. साधी मुलं आहेत ती. मी बोललो त्यांच्याशी, बाळांनो पुन्हा असं कराल नाही. बघा नाही म्हणतायत. मी बोललो त्यांच्याशी, त्यांची बाजू समजून घेतली. सोडून द्या त्यांना. तात्यासाहेब माफ करा, पण मला यो तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाही. हे पटवून घ्यायला हवं. मी त्यांना माझ्या बाजूने पूर्णतः माफ केलेलं आहे, पण त्यांनी मंजू सोबत जे केलं ते वाईटच आहे. त्यामुळे मंजूचा नवरा म्हणून तुला काय निर्णय घ्यायचा आहे त्याची सूट तुला आहे माझ्याकडून. तू तुझा निर्णय घेऊ शकतोस. हे राक्षसांनो, एक लेडीज कॉन्स्टेबल त्यांची ड्युटी म्हणून मध्ये आल्या तर तुम्ही त्यांच्यावर वार केला होय? त्या जागी तुमची बहीण असती तर असंच केलं असतं काय? दादोसाहेब, मंजिरी वाघमारे यांचा नवरा म्हणून मला यांच्या विरोधात तक्रार नोंदवायची. गुड. भारती मॅडम, येस सर. यांची कंप्लेंट लिहून घ्या. आमरे, कामावर काय सांगितलेस? आता सगळ्या साताऱ्याला माहिती तेच सांगितलंय. आणि तसं आमचे सर बी आहेत कोऑपरेटिव्ह. माझ्यामुळे तुझ्या सुट्ट्या वाढतात. झालं, घेतलेलं की स्वतः उडून. तुला काही छंद आहे का ग? काय बी झालं की स्वतःवर ब्लेम घ्यायचा. आमरे, आई, लय उशीर झालाय, तुम्ही घरी जाऊन जेवून घ्या. नाही नाही, तुला इथं असं सोडून आम्ही बरी घरी जाऊ ती काय नाही. मी इकडच थांबणार आहे आजच्याला. आमरे, तुझा घरी. वा ग, तुम्ही दोघी इथं थांबाल मी काय एकटी घरी जाऊ? आई, अगं आधीच तुझी तब्येत बरी नाही, तुला इथं झोप नाही लागणार. हो, आधीच एकतर इंजेक्शन बी दिले डॉक्टरांनी. आणि
कसलं इंजेक्शन? काय झालं आईला? आणि तुम्ही मला कस काय सांगितलं नाही? अगं मंजू, लय काय नाही, आता ह्या वयात काय ना काहीतरी तरच होणारच की ग सुरू. अगं ते काय नाही, असंच आपलं. असंच कोण इंजेक्शन देते वे? आई, मला खरं सांग, काय झालंय? आमरे, तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय? दीदी, ते तुला इथं आणलं ना, तेव्हा आईला बी चक्कर आली. तिचा बीपी हाय झालेला, म्हणून तिला बी ऍडमिट करून घेतलेलं डॉक्टरांनी. मग आता तर तुम्ही जायलाच पाहिजे घरी. घरी जा आणि आराम कर. होय, बरोबर बोलतात वाघमारे. आई, तुमची तब्येत आधीच बरी नाही, तेव्हा तुम्ही प्लीज घरी जाणे आराम करा. हो, पोरगी इथं असताना मी घरी जाऊन आराम कसे करू? हा, अहो मी आहे की इथं, तुम्ही जरा बी टेन्शन घेऊ नका. मी व्यवस्थित काळजी घेईन वाघमारेंची.